प्रशांत कोरटकर काँग्रेस नेत्याकडे लपून होता, भाजपचा गंभीर आरोप. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सामंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला महिनाभराने अटक करण्यात आलेली आहे. प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून कोरटकर फरार होता. कोरटकरच्या अटकेवरून आता राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशातच प्रशांत कोरटकर तेलंगणामधील काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होता आणि त्याला वाचवण्याचं काम काँग्रेसने केलं आहे, असा आरोप भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. तेलंगणा काँग्रेस नेत्याच्या घरातून कोरटकरला अटक करण्यात आल्याचं परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तेव्हापासून कोरटकर फरार होता. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला तेलंगणाच्या मंचरियालमधून अटक केली. त्यानंतर कोरटकरला सकाळी कोल्हापुरात आणण्यात आलं. मात्र प्रशांत कोरटकरला लपवण्यात काँग्रेसचा हात असल्याचं भाजप आमदार परिणय फुके यांनी म्हटलं आहे. फुकेंच्या आरोपावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिलेलं आहे. असा इशारा दिलेला आहे. बघा, कोरटकर सारखे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर किंवा संभाजी महाराजांवर किंवा त्यांच्यावर काही जर या प्रकारचं वक्तव्य केलंय तर निश्चितच नुसतं कोल्हापूरची नाही, संपूर्ण महाराष्ट्राची हीच भावना आहे की या सगळ्या कोरटकर किंवा सोलापूरकर यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्या भावना आहेत, लोक आपला राग व्यक्त करतात आहे. मला वाटतं माझ्याही मनात तीच भावना आहे. आणि मला असं वाटतं की आता ते तिथचं काय सिच्युएशन आहे, पोलीस विभाग त्याला कसं हाताळतं ते मला वाटतं जे होणार ते चांगलं होणार. मिटकरी असेल किंवा काही विरोधक असतील यांचं असं म्हणणं आहे की नागपूर पोलिसांनीच त्याला आतापर्यंत मदत केली आणि म्हणून तब्बल 1 महिना हा पोलिसांच्या तावडीतून सुटू शकला. अशा नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली गेली पाहिजे, कोरटकरच्या संपत्तीची सुद्धा चौकशी केली गेली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली. बघा, असं आहे की मिटकरीजींना मला असं वाटतं की याचा अभ्यास कमी आहे. ज्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, ज्या दिवशी त्यांची कंप्लेंट दिली त्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला कोरटकरवर. आणि त्यानंतर ते कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यांना प्रोटेक्शन दिलं होतं. कोर्टाच्या प्रोटेक्शन असल्यामुळे पोलीस विभाग काही करू शकला नाही. आणि मी तुम्हाला मागे सांगितलं, कोर्टाचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातलं, गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं. आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर 4 ते 5 दिवसात त्यांना अटक करण्यात आली. तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होते आणि यामागे निश्चितच कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे. आणि कुठेतरी कोरटकरला या प्रकारचं काहीतरी वक्तव्य करून कोरटकर बद्दल मला असं वाटतं की काहीतरी आपण दिशाभूल करतोय. या कोरटकरवरती कडक से कडक कारवाई होणार. आणि हे मला असं वाटतं की या प्रकारचं काहीतरी बोलून अमोल मिटकरी काहीतरी दिशाभूल करतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.